आज आपण या फिल्टर पेपरची जादू बघूया। काय बघूया? जादू। तर हा फिल्टर पेपरचं कार्य काय आहे, यामुळे काय होते, हे आपण आज प्रत्यक्ष कृतीतून बघूया। आलं लक्षात? तर यासाठी पाहिजे तुम्हाला हा सिलेंडर काचेचा, त्यानंतर हे फनेल पाहिजे, त्यानंतर पाणी पाहिजे। आता एका मित्रांनो, पाणी तुम्हाला स्वच्छ दिसते। आता या पाण्याला आपण काय करू? गढूळ करू। काय करू? मग त्यात आपण ही जी माती आहे, ही माती थोडी आपण त्यात काय करणार आहे? टाकणार आहोत। झालं पाणी गढूळ? हा, बघा किती गढूळ झालं पाणी। झालं की नाही? आता हे पाणी आपण काय करणार आहोत? स्वच्छ करण्याचा प्रयत्न करू। मग हे सिलेंडर घ्यायचं आपल्याला, हे फनेल आपल्याला असं इथे ठेवायचं आहे, आणि हा जो फिल्टर पेपर आहे याला आपल्याला अशा पद्धतीने हाफ सर्कल मध्ये दुमडायचं आहे। केलं? त्यानंतर परत याचा सुद्धा हाफ आपल्याला घ्यायचा आहे। घेतला? आणि या हा हाफ झाल्यानंतर आपण शेंगदाणे खातो की नाही? शेंगदाण्याची पोळी कशी असते? अशी असते ना। या पद्धतीने घ्यायचं आहे आणि इथे असं ठेवायचं आहे, बरोबर। आणि आता आपण हे जे गढूळ पाणी आहे ते यात टाकण्याचा प्रयत्न करू। पाणी पडताना कसं पडते बघा, स्वच्छ पडते। आण ग जवळ कॅमेरा, बघा या पाण्यामध्ये आणि या पाण्यामध्ये किती फरक आहे? फरक जाणवतोय? विद्यार्थी मित्रांनो, हे पाणी आणि हे पाणी मला समोर फरक जाणवतोय? हे बघा, हे किती गढूळ पाणी आहे, आणि हेच पाणी आपण यात टाकलं होतं, पण फिल्टर पेपर मुळे काय झालेलं आहे की हा सर्व जो यामधली घाण आहे, गाळ आहे, तो या फिल्टर पेपर मध्येच अडकला आणि खाली आपल्याला हे स्वच्छ पाणी मिळते। लक्षात? मिळालं आपल्याला स्वच्छ पाणी। अशा पद्धतीने या फिल्टर पेपरची मित्रांनो जादू आहे। बघा नाव काय आहे? फिल्टर पेपर। आणि याला या पद्धतीत आणण्याचा कसा आहे? सोपा। पहिले काय करायचं? त्याला हाफ फोल्ड करायचा, याला सुद्धा परत काय करायचं? हाफ फोल्ड करायचा, आणि या फनेल सारखं शेप देण्यासाठी काय करायचं की 3 बाजू एका साईडला आणि 1 बाजू एका साईडला। रेडी? अशा पद्धतीने मित्रांनो हा प्रयोग आपण आज केला आणि फिल्टर पेपरची जादू अभ्यासली। अशा पद्धतीने मित्रांनो फिल्टर पेपर कार्य करतो। आणि ही प्रोसेस आपल्याला इथेच नाही, आपल्याला मित्रांनो आपण बघा सॉइलचं बघितलं होतं की कोणत्या सॉइल मध्ये होल्डिंग कॅपॅसिटी जास्त आहे, त्यावेळेस सुद्धा आपल्याला ह्या फिल्टर पेपरचं काय ते यूज होतो। लक्षात? ह्या पद्धतीची डायग्राम तुम्ही काढलेली आहे बघा त्यात। लक्षात? चला।